केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या शरद पवारांवरील टीकेनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। शरद पवारांचं कृषी क्षेत्रात मोठं योगदान आहे अशा प्रकारचं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। अमित शहांनी 4 दिवस निर्णय वाचल्यास कार्य कळेल असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। पवारांकडून कुणाचेही प्रश्न सुटले नाहीत अशा प्रकारचं प्रत्युत्तर त्यानंतर बावनकुळे यांनी देखील दिलेलं आहे। शरद पवारच्या कारकिर्दीमध्ये शेतीच्या संदर्भात जो औद्योगिकरण झालं, शेतीवर किंवा शेती मालावर मोठ्या प्रमाणात प्रक्रियेला सुरुवात झाली, ती शरद पवार साहेबांच्या काळात झाली। त्यामुळं या देशातील अग्रगण्य जे नाव घेतले जातात पंजाबराव देशमुख साहेब, त्यानंतर शरद पवारांचंच नाव घेतलं जातं, ज्यामध्ये शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा योगदान हे मला वाटतं की 4 दिवस केवळ या घेतलेल्या निर्णय वाचले तरी अमित शहा साहेबांना पवार साहेबांनी केलेलं कार्य कळेल। ज्या क्षेत्रामध्ये शरद पवार साहेब काम करतात त्या शुगर फॅक्टरी एरिया, शुगर केन एरियामध्ये इन्कम टॅक्सचा प्रश्न सुद्धा शरद पवार साहेबांना सोडवता आला नाही। ज्या भागात ते नेतृत्व करतात पश्चिम महाराष्ट्रात, त्या भागातल्या कारखानदाराचे प्रश्न सोडवता आले नाही, इथेनॉलचा प्रश्न सोडवता आला नाही। याला जर सर्वात मोठं जर पाठबळ असेल तर मोदी सरकारचं आहे। त्यामुळं डंके की चोट पर अमित भाई बोलले आहे की तुमचं सरकार हे कधीही शेतकऱ्याच्या बाजूने नव्हतं, आमचं सरकार हे शेतकऱ्याकरता काम करताय, सहकाराकरता काम करताय, आमचं सरकार हे महाराष्ट्राला मजबूती देण्याकरता काम करताय। त्यामुळे डंके की चोट पर अमित भाई बोलले आहे आणि त्यांनी जे बोलले आहे ते खरं आहे।